नमस्कार. कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल, तर हा व्लॉग कोणता आहे. तर आज माझी आहे चोरोटी. तर आम्ही चोरोटी 3ऱ्या महिन्यात केली होती. मी आता लेट व्लॉग टाकालोय. तर आता तयारी चालू आहे ह्या दोघांची. मी ऑनलाईन काही डेकोरेशनचं बघितलं होतं. मग त्यातूनच आम्हाला हे सुचलं. म्हणजे काय होतं, की त्यामध्ये बॅकग्राऊंडला असं केळीच्या पानांचा पोस्टर लावला होता. मग म्हटलं आता आपण इथे मागे केळीची झाडं भरपूर आहेत. मग मी म्हटलं आपण ओरिजिनलच लावू. आता आम्ही केळीची पानं घेऊन आलाय आणि त्याच्यावर असं पूनमची चोरोटी असं लिहून मस्त असं डेकोरेशन करायचं प्लॅनिंग आहे. तर चला बघूयात कसं होतं माझी चोरोटी. तर पहिल्यांदा पण झाली, पण पहिल्यांदा इतकी खास नव्हती झाली. लॉकडाऊन होतं आणि तेव्हा इतकं माहीत पण नव्हतं. त्यामुळे इतकं काही केलंच नाही. मी फर्स्ट चोरोटीचे फोटो टाकतोच. तर आज ह्यावेळी म्हटलं आता ह्या गोष्टी काय परत होणारच नाही. आता हे लास्टच टाईम. त्यामुळे म्हटलं चला ह्यावेळी थोडंसं खास करू. मग असं काहीसं यांनी बनवलं. असा काहीसा हा फायनल लूक आहे. तर असं डेकोरेशन केलं होतं आणि असं ओटीचं सामान, फळं आणि थोडी मिठाई वगैरे ठेवलेली. आणि आता मी रेडी झालो, तर चला चालू करूयात. तर मी आज मम्मीची साडी घातली होती आणि नेमकं ब्लाऊज घरी राहिलं, त्यामुळे चोळी घातली. चोळी पण छान वाटत होती. तुम्ही सांगा कशी वाटते. असं काहीसा लुक होता. नीट आवरताच आलं नाही, कारण जरा गरगरत जास्तच होतं. त्यामुळे कसं तरी आवरलं. केसाचा तर अवतारच झाला होता. इकडे या साईडला पहिला नारळ दे, या साईडला ठेव की. बांगडे दे, चारे पण देऊ की. माझ्या पाया पड, मम्मीच्या पाया पड.
काय करायचं? मम्मी थांब. बरं बाई. नाही मम्मी, पप्पा दिसत नाही म्हणून तूच दिसते आणि पप्पाचा हात दिसायलाय म्हणून मी हे करायला. ओटी वगैरे भरली, मग म्हटलं थोडे फोटोज काढूयात. फोटो पण गरजेचे होतेच. अशा पद्धतीने झाली चोरोटी. याने सगळं सामान पण लगेच ठेवून दिलं आणि याने आपण मग हिचा पसारा चालू झाला. फुलांसोबत खेळत बसलेली ती. तर अशा पद्धतीने माझ्या नवऱ्याने माझं बोल चोरोटी अशा पद्धतीने खूप चांगली केली. थँक्यू. नमस्कार. काय केली ना पप्पाने माझ्या? मम्मीने केलं. तर अशा पद्धतीने चोरोटी झाली फायनली. खूप दिवस चाललेलं करायची पण माझी तब्येत साथ देत नव्हती. आज वाटलं थोडं बरं वाटायला, पण नेमकं परत बिघडली मी. तो पेढा खाल्ला आणि कसं तर व्हायला लागलं ना. फोटो चांगले आले ना काय. व्हिडिओ पण बनवायचे ठरवलेले, एकच व्हिडिओ केला. ह्या गोष्टी परत आता होणारच नाहीत, कधीच होणार नाहीत आता. फर्स्ट टाईम तर असंच झालं होतं. फर्स्ट टाईम काय झालं, एकतर लॉकडाऊन होतं त्यामुळे काहीच हाऊस करता आले नाही. मी माझी फर्स्ट टाईमची चोरोटीचा फोटो टाकेन, व्हिडिओ तर अजिबातच नाही आहे. तर फर्स्ट टाईमचा चोरोटीचा फोटो टाकेन मी. खूप सिम्पल झाली होती. ह्यावेळी तरी बऱ्यापैकी झाली, पण मीच कंडिशनमध्ये नव्हतो. फोटो अजिबात चांगला आला नाही. मी चांगलं दिसत नव्हतं. साडीचं ब्लाऊज नव्हतं, फक्त साडी होती. ब्लाऊज घरी विसरलं, मग कुठल्या तरी चोळी घातली त्याच्यावर मी. तर बेकार, फोटो पण नाही छान आले. आणि एकतर ह्याने इतकी म्हणजे तयारी केली होती, मूड त्याचा पण हाफ करू द्यायचा नव्हता, म्हणून मग आज केली. माझा मूड नव्हता आज करायचा, तरी कशी का असताना माझ्या नवऱ्यानं माझी खूप सारी हौस केली. इतकी हौस मला वाटत नाही कोण केली असती माझी. तर हा ना माझ्यासाठी खूप करतो, पण मी सारखी भांडत असते त्यासोबत. आता पण मला बरं वाटत नाही, मी व्हिडिओ करायला लागले आणि तो चपात्या बनवायला लागला. मला वाटतं राहिल्यापासून मी कधी जेवण केलंच नाही सरळ प्रॉपर. हाच करायला लागला, कारण गॅसवर जावतच नाही आहे मला. अशी कंडिशन आहे, सगळं तोच करायला. खरंच जितकं माझी आई माझ्यासाठी केली असते ना, त्याच्यापेक्षा जास्त हा करतो माझ्यासाठी. तर हा असं झालं माझी चोरोटी. खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या त्याच्याबद्दल, जितकं बोलावं तितकं कमी आहे. तर असं झालं अशी झाली माझी चोरोटी. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. हे माझे आण्याच्या टाईमचे चोरोटीचे फोटो आहेत. तेव्हा लॉकडाऊन होता आणि काही माहीत पण नव्हतं की कसं करायचं, काय करायचं. घरच्यांनी सांगितलं ओटी भरून घे, म्हणून ओटी भरून घेतली होती. मग ह्यावेळी आता भरपूर साऱ्या गोष्टी आपण रील्समध्ये वगैरे बघतो. म्हटलं ह्यावेळी आपण आपल्या पद्धतीने काहीतरी करू. मग आम्ही तिघांनीच मिळून ही चोरोटी केली आणि झाली पण खूप भारी. फक्त माझी तब्येत जरा बिघडली, त्यामुळे फोटो एवढे माझा चेहरा पडला होता. नाहीतर माझ्या नवऱ्याने, माझ्या लेकीने माझी खूप सारी हौस केली
मला खूप भारी वाटलं. तर तुम्हालाही हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.